उतरलेले आहेत. नवीन नवीन टॅलेंट शोधतायत की या तलावपाडा गावातून असा कोणतरी हिरा एक चमकेल आणि त्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम मात्र या ठिकाणी स्वतः पंकज डीएक्स करतायत. कोस्माई खार्डी संघाकडून दोन बॅटर नवीन मैदानामध्ये आपण पाहतो, योगेश आणि भूपेन. तर गोलंदाजी मार्क वरती मिस्टर प्रणय. यस, पहिला चेंडू यावेळी प्रणय यांचा. यावेळी चेंडू 38 सर्कल मात्र क्लिअर करेल काय, आणि अप्रतिम, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. हर्षद अगदी दाद देतात प्रेक्षकांना सुद्धा. काय कॅच घेतलाय बघा. अगदी थोड्याच वेळात आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहणार आहोत. पाहतोय आपण काय अप्रतिम झेल. अगदी पहिल्याच चेंडूवरती हा आपण पाहतोय. योगेश ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहूयात. बघा, बॅट आणि बॉलचा तसा पाहिजे तसा संगम झाला नव्हता. नीट बॉल बॅट वरती आला नव्हता, मात्र अप्रतिम झेल बघा. स्वतःला सावरलं, मागे झोकून दिलं, परंतु बॅलन्स मात्र अप्रतिम केला. जजमेंट परफेक्ट होतं आणि त्यामुळेच मात्र या ठिकाणी काय बघा उत्साह बघा, प्लेयरचा विश्वास की मी हा कॅच घेऊ शकतोय. बॅक टू द डग आउट योगेश. आता मात्र नवीन फलंदाज या वेळेला स्ट्राईक एंड वरती येत आहेत मिस्टर सागर. पहिल्या चेंडूवरती एक मोठा आदरा गारद होत आहेत योगेश. अगदी 38 सर्कल क्लिअर करण्यामध्ये यश आलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक चाणाक्ष. या वेळेला चेंडू, व्हॉट अ शॉट, आर पार आसमानी सफर, 6 धावा, षटकार. अगदी ही हमरी तुमरी होणारच आहे, तू मैं होणार आहे. एक तीर तो एक मेरी ईट का जवाब पत्थर से असं होणार. पहिल्या चेंडूवरती योगेश बाद झाल्यानंतर सागर आले आणि सागरने खणखणीत उत्तुंग षटकार. यावेळेला पुन्हा बॅक टू बॅक 2 consecutive sixes in a row. What a batting. धन्यवाद. तिसरा येईल काय, एक आपण पाहिला. अगदी फाईन लेगच्या वरून एक खेचला गेला, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या वरून एक. आता तिसरा कुठे. या वेळेला पुन्हा तोच पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. दन करीत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दोघे जण जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत मात्र सागर आणि भूपेन या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करतायत. या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाताना 4 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. सागरने अगदी आगाज केलेला. आम्ही या टुर्नामेंट मध्ये का उतरलेलो आहोत, अगदी हा आगाज, हे इरादे स्पष्ट आहेत. अगदी आल्या पहिल्या चेंडूमध्ये खणखणीत षटकार, तदनंतर पुन्हा षटकार आणि त्यानंतरच्या 2 धावा. यावेळी पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मिस होतोय. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतोय. अगदी स्वतः आधी शेफल झाले होते, जागा बनवली होती, मात्र चेंडू आपण पाहिला नेक्स्ट टाइमला पिच झाल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर आला, त्यामुळे निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू यावेळेला क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू चाललाय मिड काऊ कॉर्नरच्या बाजूने. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आतापर्यंत आपण पाहतोय षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. धावसंख्या मात्र 16, 1 बाद 16. दुसरं षटक कोण हाताळेल, एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा संघाकडून. अगदी यंग ब्रिगेड यावेळेला मैदानामध्ये उतरलेली आहे. यंग टॅलेंट शोधायचं आहे, यंग टॅलेंटला ही जागा द्यायची आहे, यंग टॅलेंटला प्रोत्साहित करायचं आहे. तेच आपण पंकज डीएक्स यांच्या माध्यमातून पाहतोय. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. श्रीकांत येत आहेत. पहिलं षटक खूप महागडं ठरले. प्रणय यांचं 16 धावा
अगदी खर्च केलेले आहेत. एक गडी जरूर गारद केलेला आहे. कारण 4 षटकांचे सामने आहेत. या 4 षटकामध्ये जर धावा जास्त झाल्या तर मात्र ते पुन्हा टेस्ट करणे मात्र कठीण जाऊ शकते. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडूला खोदून काढले. चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. फेकी होईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड मात्र आपण आता पाहतोय 18 धावांवरती धावफलकावरती अंकित होत आहेत. प्रणय 16 धावा, 1 गडी बाद. त्यानंतर श्रीकांत आलेत. एक यंग टॅलेंट आहे, अनुभव कमी आहे, मात्र उमेद आणि आत्मविश्वासाने भरलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय श्रीकांत. पुढचा चेंडू श्रीकांत. आपल्या षटकातील दुसरा चेंडू सज्ज होत आहेत. यावेळेला फुल टॉस चेंडू. जैसी गेंद वैसा नतीजा. आसमानी सफर, कमाल, धमाल, बेमिसाल. 6 धावा, षटकार. वरती चर्चा बोरिंग झाली. पार्टीला मुंग पारावरती आली. धन्यवाद. 6 धावा. या 6 धावाने मात्र स्कोरबोर्ड पुढे जातोय. यावेळेला शॉट पुल अँड पॉवरफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. दान 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 करीत येतील 4 धावा. चौथा. धन्यवाद. 28 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 28 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू. श्रीकांत चेंडू आपटलाय. जेवढा आपटलाय तेवढाच भिरकावून दिलाय. 6 धावा, षटकार. डीजे. या ठिकाणी आपण पाहतो 18 धावा. आतापर्यंत आपण पाहतो श्रीकांतच्या गोलंदाजीवरती 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. या 4 चेंडूमध्ये 18 धावा, 2 षटकार, 1 चौकार आणि 2 धावा. अशा प्रकारचं गोलंदाजीचं पृथक्करण आहे. फॉर्म मध्ये आहेत सागर, फॉर्म मध्ये आहेत भूपेन. यावेळेला उसळी दिलेला चेंडू डोक्याच्या वरून खराब, अवांतर, ओव्हर दी हेड. नक्कीच या ठिकाणी वॉर्न केलं जाईल कारण एक ओव्हर दी विकेट, ओव्हर दी हेड अगदी चेंडू हाताळला. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले. बाप रे बाप. जाना था जापान पहुंच गए चीन. चौकार, 4 धावा. पाटलांचा बैलगाडा तेवीस धावा आतापर्यंत श्रीकांतच्या गोलंदाजीवरती. अगदी ताबडतोब बल्लेबाजी या पर और एक आसमानी फटका. 6 धावा, षटकार. बैल आमचा जगतोया, खेळ बैल गाड्याचा खटामध्ये शोभत नोया. धुळा उडवून कसा वाऱ्यामध्ये पळतोया, वारे पाहून ती भल्या भल्यानं ठाम फुटतोया. तुम्ही राहता आमचा सोडा, तुम्ही राहता आमचा सोडा.
धावा स्कोरबोर्ड वरती लागलेत. 12 चेंडूंचा सामना झाला. यावेळी पंकज DX गोलंदाजीसाठी स्वतः येत आहेत. या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला गेलाय. सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. खूप वेळानंतर हा निर्धाव चेंडू. अगदी जे हवं आहे तलावपाडा संघाला तशी गोलंदाजी होत आहेत पंकज DX यांच्याकडून. यावेळेला बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फेकी केली जाते. स्वतः पंकज त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतील आणि रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन. बॅक टू द डग आउट मिस्टर सागर. एक आमच्याला सगळी करतोय मागणी पाहिजे तर देशील का आमच्याला सगळी करतोय मागणी पाहिजे तर देशील का जे आपण पाहिलं सागर यांच्या बॅट मधून 16 धावा. क्या बात है. आणि आपण चेंडूचा सामना बघितला तर 7 चेंडू मध्ये 16 धावा. अप्रतिम फलंदाजी. अगदी आल्या आल्या दोन बॅक टू बॅक 2 षटकार ज्यांनी लावले तोच सागर. यावेळेला पुन्हा एकदा आसमानी सफर. चेंडू जातोय सेफ झोन मध्ये. 1 बाउन्स करीत येईल. 4 धावा. चौकार. हॅलो धन्यवाद. आतापर्यंत आपण पाहिले या आजच्या पहिल्याच दिवशी अगदी 68 धावा या मैदानावरती होताना आपण पाहिले. तो धावांचा डोंगर पल्ला पूर्ण केला जाईल का, रेकॉर्ड केला जाईल का. यावेळेला आसमानी सफर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. मात्र आयुष्यमान भव आशीर्वाद देताना 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीत. 2 धावा पूर्ण करत तिसरीसाठी फिरले होते मात्र थांबवलं जाते. साईने थांबवले. कारण थांबणं गरजेचं आहे. आपलं क्रीज वरती असणं तितकंच महत्वाचं आहे. स्कोरबोर्ड पाहिला आपण तर 51 धावा यावेळेला परिपूर्ण होत आहेत. 4 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला आहे. पंकज DX यांचे 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये किती धावा घेतल्या जातील. यावेळेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. काय ताकद लावली जाते. एक्स्ट्रा ताकद आहे ही ताकद तरी कसली आहे. ओव्हर थ्रो आपण पाहिला. 4 बॅकअपला 4 जण होते. 4 जण असताना सुद्धा या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण केली जाते. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता भूपेन यांचा. 1 धाव मात्र सहज अगदी पूर्ण केली जाते. भूपेनच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिले तर 2 धावा, 4 धावा, 6 धावा, 4 धावा, 6 धावा, 4, 6, 2, 2. तब्बल जर पाहिल्या आपण जर काउंट केल्या तर 10 चेंडू मध्ये 37 धावा भूपेन यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात येते. अतिशय महत्वाचं षटक पंकज यांनी हाताळलं. तब्बल फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे पहिलं षटक महागडं ठरलं होतं 16, दुसरं अति महागडं ठरलं होतं 29 आणि त्यानंतर पंकज यांच्या बॅटमधून आलेल्या 9 धावा, पंकज यांच्या गोलंदाजीमध्ये आलेल्या 9 धावा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 54 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आहेत. 4थं षटक महत्वाचं षटक. शेवटचं षटक जिग्नेश घेऊन येत आहेत. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा लेग स्लिपच्या दिशेने झेल असताना मात्र पंकज स्वतः जात आहेत आणि सांगितलं स्टॉप, हा माझा कॅच आहे, मी घेऊ शकतोय. आणि पंकज यांनी अगदी पाठीमागे जात हा झेल सहजगत्या पूर्ण केलाय. भूपेन बॅक टू द डगआउट. झेलच्या रूपामध्ये विकेटचं होते पतन. तब्बल 37 धावांवरती या ठिकाणी भूपेन आपण बाद होताना पाहतोय. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र. चांगलं कमबॅक करतायत तलावपाडा संघ. पहिलं षटक 16 धावांचं, दुसरं षटक 29 धावांचं. त्यानंतर पंकज आले. पंकजने सावरलं संघाला.
धावांचा जो वाढता झोक होता, तो जो ग्राफ होता तो मात्र पुन्हा खाली आणताना 90 धावा दिल्या. त्यानंतर आले जिग्नेशने पहिल्या चेंडूवरती 1 विकेट घेतले. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारली जाईल. जिग्नेश आहेत, पुढचा चेंडू घेऊन येतील. यावेळेला पुन्हा एकदा बॅट चेंडूला पाठवलंय, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. तुझ्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार आहे. पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. धन्यवाद अभिजय. 60 धावा धाव फलकावरती अंकित होत आहेत. अजूनही शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच या ठिकाणी सांगतायत की खराब चेंडू आहे. अवांतर धाव संख्येमध्ये भर पडते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्कोरबोर्ड 61 धावांवरती आहे. आजच्या दिवसातील हायएस्ट आपण पाहतो 68 धावांचा असताना. चौथं षटक जिग्नेश. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील, मात्र त्यांना चकवा देत चेंडू जाते. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. पुढचा चेंडू विघ्नेश. यावेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता, परंतु नीट बीट होत आहेत या ठिकाणी बॅटर. शेवटचे आपण पाहिले तर आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आपण पाहिली फलकावरती तर 65 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 1 मोठा फटका येईल काय? यावेळेला वाह, कम बॅक केलंय. विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू हाताळलेत. या पूर्वार्धातील म्हणजेच पहिल्या इनिंग मधील अगदी शेवटचा चेंडू असेल. विघ्नेश यांचा 2 लगातार धाव आलेत. त्यानंतर मात्र चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, मात्र या ठिकाणी खेळ सोडले जात आहेत. गॅदरिंग सोडली जाते. पुन्हा एकदा रन आउट चा चान्स आहे की नाही? आणि थर्ड अंपायर सॉफ्ट कॉल आम्हाला द्यायचा आहे. सॉफ्ट डिसिजन आपलं काय आहे समजलं नाहीये. नॉट आउट आहे, नॉट आउट. ओके. खरोखर एक DBNचं एक कौतुक करतोय, कारण सिंगल कॅमेरा आहे आणि सिंगल कॅमेऱ्यामध्ये रनआउटचं थर्ड अंपायर आपण पाहतोय आणि ते पाहणं OUT आउट. तिसरी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी बॅटर आउट होत आहेत आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण स्कोर पाहतोय 67 धावा अगदी स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. पुन्हा एकदा 68 धावांचं आव्हान पेलायचं आहे तलावपाडा संघासाठी. तोपर्यंत बॅटर उतरतील तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. आया मना पदवी लावल्या सज्जाला बाबा
चला 68 धावांचं आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी दोन बॅटर पारस आणि पंकज यावेळेला क्रीज वरती येत आहेत. पारस आहेत स्ट्राईक एंड वरती, पंकज आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद. बघा तिन्ही पी 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 आहेत. मला वाटतं या वैतरणा विभागामध्ये पी नावाने जास्तीत जास्त खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू घुटना टेक तमाशा देख, चेंडू जाईल सीमारेषा पार, आर पार, गगनचुंबी षटकार. गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते जे पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय. आप शेर हो तो हम सव्वा शेर है. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार. पुढच्या चेंडूला मात्र पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू घेतील फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय पारस यांच्या बॅट मधून येताना. 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना झाला. 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आगाज केल्या 68 धावा आम्ही करू शकतो. ती ताकद, ती ॲबिलिटी, ती क्षमता आमच्यामध्ये आहे. आत्मविश्वास मात्र वाढला. म्हणून म्हणतात ना सगळ्यात मोठा गुरु कुठला असेल तर आत्मविश्वास. आणि बघा या ठिकाणी नशिबाची साथ, आयुष्यमान भव, झेल होते धरतीला दान, बिल्डिल 1 धाव या ठिकाणी पारसला. या एका धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती होत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 68 मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. तीन चेंडू मध्ये 9 धावा. यावेळेला पंकज डीएक्स येत आहेत. उजव्या बाहेर चेंडू आणि यावेळेला खूपच बाहेर आणि पंच आम्हाला इकडे दर्शवतायत. यस, इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव. डबल डिजिट मध्ये स्कोर कन्वर्ट होतोय. 10 धावा आता मात्र स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. ही जोडी करू शकते. पंकज आणि पारस ही धडाकेबाज धुरंधर जोडी मात्र मैदानात. यावेळेला चेंडूला उडवले. क्षेत्ररक्षक स्वतः खाली आहेत. तिथे सुद्धा चुकी होते. पंकजला जीवनदान मिळते. गोलंदाजाला साथ असते ती क्षेत्ररक्षकाची आणि मात्र त्या चुका या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून होत आहेत. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाते. 2 धाव्यांनी स्कोरबोर्ड आपण पाहतोय आतापर्यंत 12. 4 चेंडू आणि 12 धावा. 16 पॉइंट आणि 16 पॉइंट आणि पुढे अरे फुल टॉस चेंडू. जैसी गेंद वैसा नतीजा. कमाल धमाल बेमिसाल. 6 धावा षटकार. यस, रिव्ह्यू आहे आपण पाहायचं आहे. या मेन अंपायर जे आहेत आपण यायचं आहे. आदरणीय सन्माननीय अरविंदजी पाटील महाराज आपणास मी मंचावरती आमंत्रित करतो. या
या वेळेला आपण पाहतोय अगदी 6 धावांसाठी एक चांगला फटका आपण पंकज डीएक्स यांच्या बॅट मधून येताना आपण पाहिलात आणि तदनंतर हा बिमरच्या स्वरूपाचा चेंडू होता की नाही यासाठी थर्ड अंपायर रिकॉल केला होता आणि थर्ड अंपायरचं डिसिजन आपण पाहतो इट्स अ नो बॉल NO दॅट मीन्स पुढची डिलिव्हरी ही फ्री हिट असेल. फ्री हिट असेल या वेळेला. लायसन ओ हो 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 व्हॉट अ डिलिव्हरी. गुड लेंथला चेंडू पडल्यानंतर उसळला आणि पंकजला मात्र समजला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक एक बॉल अजून शिल्लक आहे. जे बॅनरवरती बॅनरच्या समोर आपण पाहतोय जे आमचे प्रेक्षक उभे आहेत प्लीज जरा बॅनर पासून थोडेसे आपण बाजूला होऊयात. यावेळेस चेंडू येतोय गली रिजन मध्ये. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण होते. एका धाव्याने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतो. 20 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 68 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. कुठे जाऊ नका आपण पाहतोय आरुष 11 चषक 2026 जय नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा पुण्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा पुण्यात. जे आगाज केला आपण पाहतोय पारस आणि पंकज 6 चेंडू मध्ये तडाखेबाज 20 धावा आणि आता चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 48 ची गरज. 18 मध्ये बनवायचे आहेत 48. वैभव येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडूला पाठवले. चेंडू जातो हवेत. तेवढं डिस्टन्स मात्र कापलं नाहीये. सेफ लँडिंग होते. चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग करतायत. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न. तिसऱ्यासाठी पलटलेत. 3 सुद्धा पूर्ण होत आहेत. या 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 23 धावांवरती स्कोरबोर्ड जाताना आपण पाहतोय. म्हणजे बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा चुकी होत आहेत आणि त्या चुकीमध्ये अजून आपण पाहतोय भौगोलिक परिस्थिती जर पाहिली आपण या मैदानाची तर ती सुद्धा मदत करणारी आहे बॅटरच्या बाजूने. चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला आपटलेला होता. चेंडू चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहिलं पिच झाल्यानंतर बॅटरला काही समजलेलं नाहीये. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते बिंदी गेंद. हे निर्धाव चेंडू मात्र ऊर्जा उष्मा निर्माण करतायत आपण पाहतोय ओस्माई खार्डी संघाच्या बाजूने. तर एक मोठा प्रहार आला तर लगेच अगदी आमच्या खेळाडू कक्षामध्ये सुद्धा जल्लोष उत्साह अगदी तलावपाड्याच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा चेंडू या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळला. 1 बाउन्स या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते. निर्धाव चेंडूचे सांगता होते. आतापर्यंत या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू आपण चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहिलं वैभव यांचे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा तदनंतर 2 निर्धाव. यावेळी चेंडूला फिरवले. चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या वरून. येतील 1 बाउन्स 4 धावा. जे आपण पारस यांच्या फलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 6-2-1-0-0-4 अशा प्रकारचं पृथक्करण. यावेळी फुल टॉस. घुटना टेक. तमाशा देख. जसा पहिल्या चेंडूवरती खेचला होता खणखणीत झणझणीत सणसणीत षटकार. एक चपराक लावली होती या षटकाराने. तशीच चपराक पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय पारस यांच्या बॅट मधून वैभवला एक सणसणीत चपराक. 6 धावा.
33 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा मात्र यावेळेला ऑन साइडला पाठवले चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न हा किन्ना हा ना करता करता मात्र 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा. अजूनही ओपनर बॅटर दोघेही मैदानात आहेत. 35 धावा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला पूर्ण केलाय. यावेळेला आता करायचे आहेत 33 धावा. चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 33 ची गरज आहे. 12 मध्ये 35 झालेले आहेत आणि 12 मध्ये 33 करायचे आहेत. दोन्ही बॅटर आपण पाहतो आत्मविश्वासाने भरलेले आहेत. पाणी जाते मैदानामध्ये तोपर्यंत संधी देऊया आपण डीजेला सुमधुर संगीत. व्हॉट अ बॅटिंग पंकज अँड पारस. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. असं वाटलं होतं की दुसरं षटक चांगलं हाताळतायत वैभव. 3 चेंडूमध्ये 3च धावा दिल्या होत्या आणि तदनंतर मात्र चौकार षटकार आणि 2 धावा. इक्वेशन अजूनही इक्वल आहे. दोन्ही संघाच्या बाजूने यावेळेला सामना झुकलेला आहे. यावेळेला पुढचा चेंडू टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बॅट आणि बॉल बॅट पासून बॉल हा बॅट पासून दूर राहिले त्यामुळे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. पारसच्या बॅट मधून 2 खणखणीत षटकार आपण पाहिले. घुटना टेक तमाशा देख. यावेळेला ब्लॉक होलला टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय भाग बिलका भाग आणि 2 धावा सुद्धा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जातोय. 37 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आता जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील आपल्याकडे. आपण पाहतोय 10 चेंडू 31 धावा. 10 मध्ये बनवायचे आहेत 31. होऊ शकतात, करू शकतात, तो आत्मविश्वास आहे. फुलटॉस चेंडू या ठिकाणी होता पण चेंडू मिस होते. चेंडू जातो बिहाइंड द विकेट. 2 धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जातोय. एकोणचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती लावतायत. 29 धावांची अजूनही गरज आहे. बॅटला कट लागून हा चेंडू बिहाइंड द विकेट जाताना पाहिला. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू आसमानी सफर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खालती आहेत पण सेफ लँडिंग होते. 2 धावा. थोडेसे थकलेले आहेत पंकज डीएक्स आपण पाहतोय कारण धावा एक लॅक ऑफ प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिसचा या ठिकाणी आपण सराव खूप कमी करत असतो. क्रिकेटचा सराव करत असताना मात्र धावा जास्तीत जास्त ठिकाणी सराव करतायत. ते मोठे फटके मारण्याचे सराव करतायत मात्र स्टॅमिना वाढवण्यासाठी मात्र कोणी प्रयत्न करत नसतो आणि म्हणूनच अगदी 4 ते 5 धावा पळून काढल्या की लगेच आपले प्लेयर जे असतात ते मात्र थकताना पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा मिस. गुड लेंथला चेंडू टप्पा पडल्यानंतर समजला नाही. चेंडू निर्धाव. चांगला बॉल. ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मजा येईल. 29 धावांची गरज आहे. 27 धावांची गरज. फुल टॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. चेंडू दणदण करत जातोय सीमारेषेच्या दिशेने मात्र जोपर्यंत क्रॉस होत नाही सीमारेषा तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. 2 धावा पूर्ण करतायत. 2 धाव्याने स्कोर बोर्ड पुढे जातोय. स्कोर आपण पाहतोय धावफलक 43 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू आणि 25 धावा. कुठे जाऊ नका आपण पाहतोय आरुष 11 चषक 2026. ज्वानी आईन भरात आले
4 मध्ये बनवायचे आहेत 25. 4 मध्ये 25. 3 कन्झिक्युटिव्ह 0 0 आणि 0. वा, आता मात्र 3 चेंडू आणि 25 धावा. मदन आपण यायचंय. कनेर टीम आपण यायचंय नाणेफेकीसाठी. यावेळेला फेकून दिलंय. अगदी इरादे स्पष्ट केले होते. जसा चेंडू पिच झाला त्याच वेळेला स्वतःला जागा बनवली, चेंडूला फेकून दिलं. लेग साइडला 6 धावा. फिरतीच्या जुल्यात 49 धावा स्कोरबोर्ड मध्ये लागल्या. 2 मध्ये 19 पाहिजेत. यावेळेला बॅटची कडा लागली होती. एक साइडला चेंडू जातोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 50 मात्र या ठिकाणी धाव फलकावरती लावल्या जातात. 1 मध्ये आता 18 बनवायचे आहेत. देर है दुरुस्त है. लगेच कोस्माई खार्डी आपला कर्णधार मात्र नाणेफेकीसाठी यायचा आहे. आणि कनेर संघाचे सुद्धा येतील. कनेर संघाचे कर्णधार आणि कोस्माई खार्डी. 9 चेंडूत तब्बल डॉट आले. याचा जरा विचार करावा लागेल पंकज डीएक्स आणि टीम. 15 चेंडूमध्ये 50 धावा झाल्या आणि 9 चेंडू आपण डॉट खेळले.